नमस्कार. आम्ही सोयसू माध्यमिक विद्यालय या शाळेत शिकत आहोत. शासनाने विकसित भारत या उपक्रमात आमच्या टीमने सहभाग केला होता. आमच्या टीमचे नाव डॉक्टर APJ अब्दुल कलाम. माझे नाव चिन्मय अजित पाटील. मी आता 10वीत शिकत आहे. माझे नाव विराज दत्तकामे. मी आता 9वी शिकत आहे. माझे नाव पायल अग्निहोत्रे. मी इयत्ता 10वी शिकत आहे. माझे नाव वैश मिळसले. मी इयत्ता 9वी शिकत आहे. माझे नाव उमेश परमेश्वर पवार. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. शासनाने विकसित भारत या उपक्रमाअंतर्गत आमच्या टीमने वोकल फॉर लोकल या विषयाची निवड केली. रायगड जिल्ह्यातील लागवडीसाठी प्रसिद्ध असलेला पांढरा कांदा, परंतु त्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही. हा विषय आम्हाला लक्षात आला. या विषयावर आम्ही विचार सुरू केला आणि पुढील वर्षभरात तो कांदा कसा पिकतो, त्याचे उत्पादन कसे होते यावर आम्ही विचार केला आणि ह्याच्यावर आम्ही एक उपाययोजना शोधली आहे. पांढरा कांदा हे अत्यंत गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे. याचे रासायनिक नाव ॲल्युमिनियम स्लिप आहे. हा कांदा विशिष्ट गोड चवीसाठी आणि रंगात पांढरशुभ्र रंगासाठी, आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांसाठी ओळखला जातो. विशेषतः महाराष्ट्रातील अलिबागमध्ये पांढरा कांदा हा प्रसिद्ध आहे, ज्याला भौगोलिक मानांक असे देखील मिळालेले आहे. ह्याचे काही वैशिष्ट्य आहेत. त्याचा रंग हा कांदा पूर्णपणे पांढरा असतो. चव लाल कांद्याच्या तुलनेने याची चव सौम्य आणि गोड असते. उपलब्धता ठराविक भागातच याची लागवड होत असल्याने तो सर्वत्र सहजपणे उपलब्ध होत नाही. भौगोलिक ओळख अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची पिळदर वेढणी ही त्याची खास ओळख आहे. कोणतीही वस्तू निर्माण करून अथवा उत्पादित करून भागत नसतं. त्या उत्पादनाचे विक्री व्यवस्थापन करणे लागतेच. तसेच पांढरा कांदा हा अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकला जातो. पण तो योग्य किमतीने विकला गेला तरच ते पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना नफा होतो. पुढील जर नफा झाला तर पुढील वर्षी ते उत्पादन घ्यायला त्यांना उत्तेजन मिळते. त्याचे विक्री व्यवस्थापन करताना आता आधुनिक साधनांचा देखील वापर करू शकतो. आजची पिढी इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करत आहे. त्याच इंटरनेटचा वापर करून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या पांढऱ्या कांद्याचे विक्री व्यवस्थापन पोहोचवू शकतो. तसेच आपण पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांची वेबसाईट तयार केली पाहिजे. त्या वेबसाईटमध्ये पांढऱ्या कांद्याची योग्य माहिती, त्याचे गुणधर्म, त्याचे उपयोग, फायदे हे सगळं त्या वेबसाईटमध्ये त्यांना सविस्तरपणे सांगितलं पाहिजे. तसेच कृषी तज्ञांकडून व कृषी विद्यापीठाकडून कांद्याचे जास्तीत जास्त प्रमाणावर उत्पादन कसे केले जाते, त्याच्यासाठी कोणती खते किंवा कोणते उपाययोजना केली जाते याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच पांढरे कांदे वर्षभर किंवा सर्वात जास्तीत जास्त प्रमाणात कसे स्टोरेज करता येईल ह्याच्यावर एक विचार मोहीम अवलंबली पाहिजे. तसेच आपल्याला पांढरे कांदे हे वर्षभर उपलब्ध करून देण्यासाठी एका वेबसाईट अवलंबली पाहिजे. त्याच्यावर वर्षभर पांढरे कांदे सप्लाय केले जातील. आरोग्याचे फायदे आणि उपयोग. पचन संस्था यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचन क्रिया सुधारते. पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. रोगप्रतिकार शक्ती. व्हिटॅमिन C, A आणि E चांगल्या प्रमाणात असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य. पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहते आणि रक्ताची गाठ तयार होत नाही, ज्यामुळे रक्तातील हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो. केस आणि त्वचेचे आरोग्य. त्वचा निरोगी ठेवतात आणि केस गळती थांबवण्यास मदत होते. हाडांची मजबूती. याचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात आणि हाडांची घनता वाढते. याचा उपयोग. पांढरा कांदा प्रामुख्याने सॅलड, कोशिंबीर आणि उकडलेल्या भाज्यांमध्ये वापरतात. याचा रस आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरला जातो, जसे की कानदुखी, दमा आणि उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रणावर. थोडक्यात पांढरा कांदा हा केवळ स्वयंपाकातील एक घटक नसून आरोग्याच्या समस्यावर उपाय म्हणून उपयुक्त